नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला हा हार कसा बनवायचा हे दाखवणार आहे. आता श्रावण चालू होतोय. श्रावणामध्ये सणवार असतात, त्याचप्रमाणे श्रावण संपला की गणपती येतो. तुम्ही या हाराचा उपयोग कुठेही करू शकता. श्रावणामध्ये आपल्याकडे शुक्रवारची पूजा असते, तेव्हा पण वापरू शकतात किंवा नंतर तुम्ही गणपतीला वापरू शकतात. चला तर मग पाहूयात यासाठी काय काय साहित्य लागतंय ते. आपल्याला हा हार बनवण्यासाठी हे असे ड्रॉप मोती लागणार आहेत. प्लास्टिकचे आहेत, हे हिरव्या रंगाचे. त्याचप्रमाणे ऑरेंज कलरचे लागणार आहेत. निळ्या रंगाचे ड्रॉप मोती लागणार आहेत. लाल रंगाचे ड्रॉप मोती लागणार आहेत. मी 5 रंगामध्ये बनवते म्हणून मी 5 कलर घेतलेले आहेत. तुम्हाला जर 1 किंवा 2 कलरमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही तसेही बनवू शकता. ड्रॉप मोती लागणार आहेत. 5 नंबरचे साधे पांढरे मोती लागणार आहेत. ही गोल्डन फुलं लागणार आहेत. 40 नंबरचा तंगूस लागणार आहे. सुई लागणार आहे. सुई दोरावून घेतलाय आणि सगळ्यात शेवटी गाठ मारून घेतली. त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे आणि खाली लोलक बांधण्यासाठी हा कॉटनचा दोरा लागणार आहे. चला तर मग पाहूया हा हार कसा बनवायचा ते. सुरुवातीला मी एक ड्रॉप मोती घेतलाय आणि हा जो शेवटचा निमुळता भाग आहे तिकडनं मोती घालायचा आहे. त्याच्यानंतर एक व्हाईट मोती घालायचा आहे. त्याच्यानंतर परत एक हिरवा ड्रॉप घालायचा आहे, पण तो थोडासा उलट्या बाजूने घालायचा आहे. जिथे दाढ बाजू आहे तिथून घालायचा आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता हा जो आपण पहिला ड्रॉप मोती घेतलेला त्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने घ्यायची आहे. पांढरा मोती इथे छान बसेल. आता सुईवरती आपण एक पांढरा मोती घेणार आहे. एक पांढरा मोती घेतलाय आणि एक ड्रॉप मोती घेतलाय. तर ड्रॉप मोती आपल्याला मोठ्या बाजूनी घालायचा आहे, जिकडे जाड भाग आहे हा जाड भाग त्या बाजूनी घालायचा आहे. आणि आपण आता हा जो खालचा मोती आहे त्याच्यातनं वरच्या बाजूनी सुई काढून घ्यायची आहे. आता आपण परत या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. या हिरव्या मोत्यातनं खालच्या बाजूनी सुई बाहेर काढून घ्यायची. परत एक सुईवरती ड्रॉप मोती घेतलाय, निमुळत्या भागातनं सुई घालायची आहे आणि एक पांढरा मोती घेतलाय आणि आता आपण या बाजूनी सुई घालायची आहे. पहिल्या हिरव्या ड्रॉप मोत्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा असं घट्ट ओढून घ्यायचं आहे की हा दुसरा ड्रॉप मोती पण मस्त छान असा बसेल. आता आपण परत या ड्रॉप पत्त्यातनं खालच्या बाजूनी वरच्या बाजूला सुई घालायची. निमुळत्या भागाकडनं या जाड भागाकडे सुई घालायची. आपल्याला साधारण 13 ड्रॉप मोती लागणार आहेत. सुईवरती एक पांढरा मोती घेतलाय आणि आता ड्रॉप मोती घालायचा आहे. मोठ्या साईडनी घालायचा आहे. आपण त्याला डोक्याकडून म्हणू घालायचं आहे आणि दोरा या ड्रॉप मोत्यातनं वरच्या बाजूने काढून घ्यायचं आहे. छोट्या निमुळत्या भागाकडून वरच्या बाजूने दोरा काढून घ्यायचा आहे. आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. थोडासा घट्ट होऊन घ्यायचा आहे दोरा. आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालणार आहे आणि परत या ड्रॉप मोत्यातनं वरच्या बाजूनी खालच्या बाजूनी सुई काढून घ्यायची. त्या वरनं घालायची आणि इथनं खालनं काढून घ्यायची आहे सुई. आपण परत एक ड्रॉप मोती घ्यायचा आहे आणि निमुळत्या बाजूनी सुई घालायची आहे आणि वर एक पांढरा मोती घालायचा आहे. आणि आता आपण काय करणार आहे, हा जो ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या वरच्या बाजूनी म्हणजे मोठ्या जाड्या बाजूनी सुई घालायची आहे. निमुळत्या बाजूतनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता आपण या मोत्यातनं वरच्या बाजूनी सुई काढून घ्यायची. सुईवरती एक पांढरा मोती घेतलाय आणि ड्रॉप मोती घेतलाय. ड्रॉप मोत्यातनं हा जो रुंद भाग आहे जाडा भाग तिथनं सुई घालायची आणि आता आपण या निमुळत्या भागातनं सुई वरच्या बाजूने काढून घ्यायची. आणि आता परत या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची. या ड्रॉप मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत सुईवरती एक ड्रॉप मोती घेतलेला आहे. निमुळत्या भागातनं सुई घालायची आहे. वरती एक पांढरा मोती घालायचा आहे आणि आपण या मोत्याच्या वरच्या बाजूने सुई घालायची आहे आणि
दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत या मोत्याच्या खालच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि डोक्याकडनं बाहेर काढून घ्यायचे. सुईवरती परत एक पांढरा मोती घेतलाय आणि ड्रॉप मोती घेतलाय. ड्रॉप मोत्यातनं वरच्या बाजूनी म्हणजे डोक्याकडच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि आपण या नेमुळत्या भागातनं सुई घालून वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायचे. आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. या ड्रॉप मोत्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची, वरच्या बाजूनी घालून खालच्या बाजूनी काढून घ्यायचे. परत सुईवरती एक ड्रॉप मोती घेतलेला आहे, नेमुळत्या भागातनं सुई घालायची आहे आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि आपण आता या वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि खालच्या बाजूनी बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण परत या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे वरच्या बाजूनी. हे पहा आपले किती झालेत आता मोती घालून? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून आपल्याला 3 मोती घालायचे. सुईवरती एक पांढरा मोती घेतलाय, त्याचप्रमाणे ड्रॉप मोती घेतलाय. ड्रॉप मोती डोक्याच्या बाजूनी घालायचे आणि या मोत्यातनं आतनं खालच्या निमुळत्या भागातनं सुई वरच्या बाजूनी ओढून घ्यायची. आणि आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून या ड्रॉप मोत्याच्या डोक्यातनं सुई घालून निमुळत्या भागातनं बाहेर काढून घ्यायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे हे फूल छान घट्ट बसतं. आता सुईवरती ड्रॉप मोती घेतलाय, निमुळत्या भागातनं सुई घातलेली आहे आणि सुईवरती एक पांढरा मोती घेतलेला आहे. आता आपण काय करायचंय? हा जो ड्रॉप मोती आहे त्याच्या डोक्याकडनं सुई खालच्या बाजूनी काढून घ्यायची. हे पहा या पद्धतीने. आता आपण त्या मोत्यातनं खालच्या बाजूनी डोक्याकडच्या बाजूला सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि एक ड्रॉप मोती घेतला आहे. डोक्याच्या बाजूनी सुई घालायची आणि पण आता हा जो मोती आहे या मोत्यातनं सुई खालच्या बाजूनी घालायची आणि डोक्याच्या बाजूनी वरती काढून घ्यायचे आणि हा असा मोती घट्ट बसवून घ्यायचा. आणि आता आपण हा पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि या ड्रॉप मोत्यातनं सुई घालायची खालच्या बाजूनी. आणि आता हा जो शेजारचा हिरवा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आणि डोक्याकडनं वरनं काढून घ्यायचे. आता आपण सुईवरती एक पांढरा मोती घालणार आहे. सुईवर एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची, शेजारच्या डोक्याकडनं सुई घालायची आणि आतल्या खालच्या बाजूनी काढून घ्यायचे. आता आपण परत या शेजारच्या मोत्यातनं, म्हणजे हा मोती ड्रॉप मोती पण फिक्स बसेल आणि पांढरा मोती पण फिक्स बसेल, आपण परत एकदा शेजारच्या मोत्यातनं सुई घालूया आणि फिरवून घेऊया. या मोत्यातनं सुई घालूया आणि आपल्याला परत या हिरव्या मोत्यातनं खालच्या बाजूनी सुई काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा आपले हे असे फूल तयार होते. आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो गोल्डन फूल आहे हे फूल घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूनी सुई घालायची, वरच्या बाजूनी काढून घ्यायचे. सुईवरती एक पांढरा मोती घेतलेला आहे, हा पांढरा मोती सोडून द्यायचा आहे आणि हे जे फूल आहे या फुलात वरच्या बाजूनी खालच्या बाजूला सुई काढून घ्यायची आहे. याप्रमाणे हा मोती थोडासा धरायचा असा, आपण नेहमी ज्याप्रमाणे धरतो तसा, आणि तो इथे छान बसवून घ्यायचा आहे. आणि आता आपण खालच्या बाजूने थोडंसं काम करायचं आहे. आता आपण काय करायचं? आपल्या या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय, बरोबर त्याच्या समोरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे, खालच्या बाजूने वरच्या दिशेला सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. म्हणजे हे फूल आपले इथे गोल्डन फूल इथे छान बसते. काय करणार आहे? इथे एक गाठ मारून घेणार आहे.
आपले फूल रेडी झालेले आहे. इथे गाठ मारून घ्यायचे आणि आपण या शेजारच्या मोत्यातनं सुई घालायची आणि परत आपण आता या ड्रॉप मोत्यातनं सुई खालच्या बाजूने काढून घ्यायचे. इथे पण एक आपण आता 2 गाठी मारून घेऊया खालच्या बाजूने. हे पहा इथे हा दोरा दिसतोय ना, या दोऱ्यातनं गाठ मारून घेऊया आपण. त्याचप्रमाणे पुढे जाऊया, या पुढच्या दोऱ्यातनं पण गाठ मारून घेऊया. आणि दोरा कट करून घेऊयात. हे पहा, हे आपले फूल तयार झालेले आहे. आपले फूल तयार झालेले आहे. असे मी 5 रंग घेतलेले आहेत. प्रत्येक रंगाचे 2-2 करा तुम्ही. आणि जर तुम्हाला 5 रंग वापरायचे नसतील तर तुमच्याकडे 2 असतील तर प्रत्येक रंगाचे 5-5 करा. म्हणजे एक साईडला 5 आणि एका साईडला 5 लावता येतील. त्याचप्रमाणे अजून एक दुसऱ्या रंगाचं असे एकूण मिळून 11 फुलं तयार करा. अशी रंगीत 5-5 10 आणि एक अजून एक्स्ट्रा कलरचं 11वं फूल, अशी तुम्ही 11 फुलं तयार करून घ्या. ती जोडायची कशी हे मी तुम्हाला दाखवते पुढे. लाल रंगाची 2 फुलं तयार केली आहेत, हिरव्या रंगाची 2 फुलं तयार केली आहेत, जांभळ्या रंगाची 2 फुलं तयार केली आहेत, ऑरेंज रंगाची 2 फुलं आणि निळ्या रंगाची. अशी तुम्हाला जर मोठा हार हवा असेल तर तुम्ही अजून फुलं वाढवू शकतात. त्याचप्रमाणे इथे खाली लावण्यासाठी मी जांभळं घेतले. तुम्ही कोणताही कलर वापरू शकता. किंवा जर तुम्हाला असे विविध कलर वापरायचे नसतील तर तुम्ही लाल, हिरवा किंवा जांभळा, केशरी तुमच्याकडे जे असतील ते 2 कलर तुम्ही वापरू शकतात. आणि हे इथे मी लटकन केलेले आहेत. ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही करू शकतात. तुमच्या क्रिएटिव्हिटीप्रमाणे तुम्ही वेगवेगळे लटकन करू शकता. ते कसे करायचे दाखवण्यासाठी फक्त मी हे करून दाखवले. चला तर मग तुम्ही फुलं करून घ्या, मीही फुलं करून घेते आणि मग पुढे दाखवते तुम्हाला कसे जोडायचे हार ते. हे पहा मैत्रिणींनो, मगाशी मी तुम्हाला याच्या आधी तुम्हाला फुलं कशी करायची दाखवली होती. आता ही 2 निळ्या रंगाची केली आहेत, 2 जांभळ्या रंगाची केली आहेत, 2 लाल रंगाची केली आहेत, 2 ऑरेंज कलर, 2 हिरवा आणि एक मधल्या पेंडंटसाठी परत मी एक जांभळं केलेलं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये करू शकता. चला तर मग आता हे जोडायचे कसे ते पाहूयात. सुरुवातीला आपण हा लाल राऊंड घ्यायचा आहे आणि आपण आता मागच्या बाजूनी कुठल्याही एका ड्रॉप मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि एका या शेजारच्याच व्हाईट मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आपण हे आता ड्रॉप मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता आपण हे फूल सरळ करायचं आहे आणि त्याच्या शेजारच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि सुईवरती 2 पांढरे मोती घालायचे. सुईवर 2 पांढरे मोती घेतलेत आणि आता आपण हे हिरवं फूल घ्यायचं आहे. या हिरव्या फुलाच्या एका मोत्यातनं या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. आता आपण परत सुईवरती 2 पांढरे मोती घेणार आहे आणि ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती त्याच मोत्यातनं परत सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. म्हणजे हे आपलं हिरवं फूल खालच्या लाल फुलाला घट्ट बसेल. आता आपण परत या मोत्यातनं सुई घालायची आहे, दोनही या मोत्यातून सुई घालायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या ड्रॉप मोत्यातनं मागच्या बाजूने सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, हे पहा आपली सुई या ड्रॉप मोत्यातनं आली आहे. आता आपण काय करायचं आहे, बरोबर याच्या समोरचा ड्रॉप मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि परत हे फूल सरळ करून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत सुईवरती 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत. सुईवर 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण जांभळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे. कुठल्याही एका मोत्यातनं सुई घालायची आहे आणि बाहेर काढून घ्यायची आहे.
हे पहा, हे दुसरे फूल असे बसणार आहे. आता आपण काय करायचं आहे, परत 2 पांढरे मोती घ्यायचे सुईवरती. सुईवर 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. ज्या मोत्यातनं आपण आधी सुई घातली होती त्याच मोत्यातनं परत सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. हे आपले तिसरे फूल सुद्धा इथे घट्ट बसले. आता आपण मगासारखंच करायचं आहे. या 2 मोत्यातनं सुई घालायची आहे, या मोत्यातनं सुई घालायची आहे. हा जो जांभळा ड्रॉप मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि हे परत फूल आपण उलटं फिरवून घ्यायचं आहे. या जांभळ्या मोत्यातनं सुई घातली आहे. आपण काय करणार आहे, बरोबर याच्या समोरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई घालणार आहे आणि परत हे फूल असे फिरवून घेणार आहे, सरळ करून घेणार आहे. आणि आता आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण ऑरेंज कलरचं फूल घेणार आहे. कोणत्याही एका मोत्यातनं सुई घालायची आहे पांढऱ्या. दोरा ओढून घ्यायचा आहे आणि हे आपलं आता इथे चौथं फूल बसतंय. परत सुईवरती 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. मगासारखंच करायचं आहे. ज्या मोत्यातनं आपण आलो होतो त्याच मोत्यातनं परत सुई घालायची आहे. दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. आपलं इथे चौथंही फूल बसलेलं आहे. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे. मगासारखं स्टेप सगळ्या सेमच आहेत. या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या ड्रॉप मोत्यातनं सुई घालायची आहे आणि खालच्या बाजूने अशी काढून घ्यायची आहे. घट्ट ओढून घेतलाय. आपलं हे चौथंही फूल बसलं. हे लाल घातलं, त्याच्यानंतर हिरवं, त्याच्यानंतर जांभळं, त्याच्यानंतर ऑरेंज. आता आपण काय करणार आहे, परत हा जो ड्रॉप मोती आहे ज्यातनं दोरा बाहेर आलाय बरोबर त्याच्या समोरच्या ड्रॉप मोत्यातनं सुई घालायची आहे आणि वरनं ओढून घ्यायचे आणि आपण हे परत फूल असं सरळ करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई घालायची आहे. ती 2 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण निळ्या कलरचे ब्ल्यू कलरचे फूल घ्यायचे. आपला या बाजूने दोरा आलेला आहे त्यामुळे आपण या बाजूने सुई घालणार आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. परत सुईवरती 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत. तर 2 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई आली आहे, त्याच मोत्यातनं परत सुई घालायची आहे आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे. आता आपण या 2ही मोत्यातनं सुई घालायची आहे. या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. जांभळा मोती आहे, निळ्या कलरचा ड्रॉप मोती त्यातनं सुई घालायची आहे आणि खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायचे. हे पहा, आपले 5ही फुलं बसली आहेत. निळे, ऑरेंज, जांभळा, हिरवा आणि लाल. आता आपण परत काय करणार आहे, इकडे हे असं उलटं करायचं आहे आणि त्याच्या बरोबर समोरच्या एका मोत्यातनं ड्रॉप मोत्यातनं सुई घालायची आहे आणि बाहेर ओढून घ्यायचे. आणि आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. दोऱ्यामध्ये 15 पांढरे मोती घेतलेले आहेत. तुम्हाला जर लांबी वाढवायची असेल तर तुम्ही फुलं जास्त घेऊ शकतात किंवा हे मागच्या बाजूला सुद्धा तुम्ही जास्त वाढवू शकतात. आता मी इथे 15 घेतले आहेत. आता हे वरचे 5 मोती सोडून द्यायचे आणि या 6व्या मोत्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा. इथे आपल्याला कमी जास्त करण्यासाठी दोरा लावून घ्यायचा आहे, त्यामुळे मी तिथे एक हुक केलेला आहे. या मोत्यातनं सुई घालायची आहे. 1, 2 आणि 3 मोती सोडून द्यायचे आहेत. या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि आता आपण सुईमध्ये 3 मोती होऊन घेणार आहे. परत पांढरे सुईमध्ये 3 पांढरे मोती होऊन घेतले.
आणि आता आपण ज्या मोत्यातनं हा दोरा काढला होता त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, याप्रमाणे हे असे मागचे हाराचे हुक तयार झाले. आता आपण काय करू, परत या सर्व मोत्यातनं सुई फिरवून घेऊ. हे जे खालचे 6 मोती आहेत त्याच फक्त 6 मोत्यातनं सुई फिरवून घेऊ. हे पहा, मी सर्व मोत्यातनं सुई फिरवून घेतली आहे. आता आपण या मोत्यातनं सुई काढायची आहे. इथे एक गाठ मारून घ्यायची आहे. हे पहा, आपली हाराची एक साईड तयार झालेली आहे. लाल, हिरवा, जांभळा, ऑरेंज आणि ब्ल्यू हे असे एक साईड झाली आहे. ही जशी मी तुम्हाला जोडायला दाखवली तशी तुम्ही दुसरी पण जोडून घ्या. मी करून घेते, तुम्हीही करून घ्या. मधलं पेंडंट कसं लावायचं ते दाखवते तुम्हाला. चला तर मग तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते. पहा, मध्ये दोन्ही भाग जोडून झालेले आहेत. आता आपल्याला हे मध्ये पेंडंट लावायचं आहे. हे पहा, आपण हा एक मोती सोडायचा आहे, दुसरा मोती, तिसरा मोती आणि हा चौथा मोती सोडून द्यायचा आहे. आणि त्या चौथ्या मोत्याच्या शेजारच्या ड्रॉप मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण या चौथ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण सध्या या चौथ्या मोत्यातनं आपण सुई काढली आहे. सुईवरती 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत. सुईवर 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. हा जांभळा मधला पेंडंट घ्यायचं, जांभळं पेंडंट या मोत्यातनं सुई घालायची आहे. सुरुवातीला तुम्ही कुठल्याही एका मोत्यातनं सुई घाला, कारण आपल्याला इथे सुरुवात आहे आणि जेव्हा आपण या इथे जोडणार आहे तेव्हा आपल्याला मोजूनच सुई घालायची आहे. आता इथल्या कुठल्याही एका मोत्यातनं तुम्ही सुई घालून घ्या. या मोत्यातनं सुई घातली आहे मी. जसे हे आपले वरचे जोडलेत आपण फुलं तसंच जोडायचं आहे. आता परत सुईवरती 2 पांढरे मोती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं आपण हे जॉईंट केलेलं आहे त्याच मोत्यातनं परत फिरून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सोपं आहे, अजिबात अवघड नाही आहे. हे पहा, अशाप्रमाणे हा लाल मोती लाल फूल आणि हे जांभळं पेंडंट हे एकत्र झालं. आता आपण परत या मोत्यातनं फिरून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पहा, या मोत्यातनं सुई घातली आहे, या मोत्यातनं सुई घातली आहे आणि परत या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे. आता आपण परत हा जो ड्रॉप मोती आहे या ड्रॉप मोत्यातनं खालच्या बाजूनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशी खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे. आता आपण काय करणार आहे, 1, 2, 3 आणि 4 हा चौथ्या मोत्यातनं सुई घालून घ्यायची आहे. पण आपण इथे काय करणार आहे, आपण 1, 2, 3, 4 या इथल्या पण हे इथे जोडले ना, त्याच्यानंतरचा 1, 2, 3 आणि 4 हा चौथा मोती आहे. त्यामुळे आपण हे मागच्या बाजूला जायचं आहे, असं उलटं करायचं आहे. 1, 2, 3 आणि 4 या चौथ्या मोत्याच्या या मोत्यातनं किंवा या मोत्यातनं कुठूनही सुई बाहेर काढा. चौथ्या मोत्याच्या शेजारच्या ड्रॉप मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. या मोत्यातनं काढली तर तुम्हाला इथून सुई घालायला लागेल, या मोत्यातनं काढली तर तुम्हाला इथून सुई घालायला लागेल. या मोत्यातनं सुई घालायची आहे. हे पहा, या मोत्यातनं तुम्ही जर या मोत्यातनं काढलीत तर तुम्हाला अशी सुई घालायला लागेल आणि तुम्ही जर इकडच्या मोत्यातनं काढलीत तर तुम्हाला ही अशी सुई घालायला लागेल. सुई घालून काढून घ्या दोरा बाहेर आणि हे परत सरळ करा. आता आपण परत 1, 2, 3 आणि 4 या चौथ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. त्यामुळे आधी सुईवरती 2 पांढरे मोती येऊन घेऊया. सुईवरती 2 पांढरे मोती येऊन घेतलेले आहेत. आता आपण या चौथ्या मोत्यातनं वरच्या बाजूने सुई घालायची आहे
आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. हे आपले पेंडंट मध्ये बरोबर बसले. आता परत 2 पांडे मोती घ्यायचे सुईवरती. सुईवरती 2 पांडे मोती घेतलेले आहेत. आता आपण त्या मोत्यातनं आपण दोरा काढला होता त्याच मोत्यातनं परत सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे एक गाठ मारून घेऊया. आता आपण या जांभळ्या मोत्यातनं खालच्या बाजूला जाऊया. हे पहा, खालच्या बाजूला आलोय आपण. इथे ही एक गाठ मारून घेऊया. अजून एक गाठ मारून घेऊया म्हणजे पक्की गाठ बसेल. आणि दोरा कट करून घेऊयात. हे पहा, आपले पेंडंट मध्ये छान बसले आहे. आपले पेंडंट बसले मध्ये. आता आपल्याला काय करायचंय, इथे खाली लोलक करून घ्यायचे. आपल्याकडे 5 कलर आहेत ना, मग मी 5 कलरचे करणार आहे. 1 2 3 4 आणि 5. तुम्हाला जर एकच कलरचं करायचं तर तुम्ही एकच कलरचे करू शकता, पण मी 5 कलरचे करणार आहे. चला ते कसे करायचे ते पाहूया. लोलक करण्यासाठी मी हा कॉटनचा दोरा घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, हे पहा, हा जो जांभळा मोती आहे यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि वरती ओढून घ्यायची आहे. आणि आता आपण काय करणार आहे, हा जो पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. आणि आता दोऱ्यामध्ये 7 पांढरे मोती, एक ड्रॉप मोती टोकाकडनं घालायचं आहे आणि त्याच्या खाली हे गोल्डन फूल घालून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय करणार आहे, एक पांढरा मोती घेणार आहे. पांढरा मोती असा सोडून द्यायचा आहे आणि या गोल्डन फुलातनं सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे. हा ड्रॉप मोती आणि हे जे पांढरे मोती आहेत त्या सर्व मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, सर्व मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ज्या मोत्यातनं आपण ही सुई काढलेली त्याच मोत्यातनं उलट्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची. दोऱ्यामध्ये 7 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि हा जो ड्रॉप मोती आहे हा टोकाच्या बाजूनी घालायचा आहे. त्याच्यानंतर हे फूल घालायचं आहे. मागच्या बाजूनी घालायचं आहे, इथून नाही घालायचं आहे, असं उलटं घालायचं आहे. या बाजूनी घालायचं आहे आणि परत एक पांढरा मणी घालायचा आहे. आणि हा पांढरा मणी द्यायचा आहे सोडून. या गोल्डन मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. मग परत या सर्व मण्यातनं सुई घालून या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा, मी सर्व मण्यातनं सुई घालून घेतली. या मोत्यातनं आपली सुई बाहेर आली आहे. आता आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत याच्याप्रमाणे सुईवरती 7 पांढरे मणी, एक ड्रॉप मोती, एक गोल्डन फूल आणि एक पांढरा मणी घालून घ्या. हे पहा, दोऱ्यामध्ये 7 पांढरे मणी, एक ड्रॉप मणी, एक गोल्डन फूल आणि एक पांढरा मणी घालून घेतला आहे. पांढरा मणी तसा सोडून द्यायचा आहे. गोल्डन फुलातनं खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि मग आता आपण परत हा ड्रॉप मोती आणि हे 7 मोती आहेत यातनं सुई घालायची आहे इथपर्यंत आणि इथून सुई बाहेर काढून घ्यायची शेवटच्या मण्यातनं. पहा, मी या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता आपण त्याच्या शेजारच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे. परत सुईमध्ये 7 पांढरे मणी, एक ड्रॉप मणी, एक गोल्डन मणी आणि एक पांढरा मणी असं तुम्ही घालून घ्या. हे पहा, दोऱ्यामध्ये 7 पांढरे मणी, एक ड्रॉप मणी, एक गोल्डन फूल आणि हे पांढरा मणी घालून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, पांढरा मणी सोडून द्यायचा आहे. गोल्डनमधनं सुई घालायची आहे आणि
दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण पूर्ण या मण्यातनं सुई घालून या मण्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, या मण्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे. आता आपण काय करणार आहे, हा जो मणी आहे या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुईवर परत 7 मणी, पांडे, 1 ड्रॉप मणी, 1 गोल्डन फूल आणि 1 पांढरा मणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. दोऱ्यामध्ये 7 पांढरे मणी, 1 ड्रॉप मणी, 1 गोल्डन फूल आणि 1 पांढरा मणी घालून घेतला आहे. पांढरा मणी सोडून द्यायचा आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण या आता सर्व मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, माझं सर्व करून झालेलं आहे. पहा, आपण इथे एक गाठ मारून घेऊया. इथे एक गाठ मारून घेतली आपण आणि आता या ड्रॉप मोत्यातनं खाली जायचं आहे. मागच्या बाजूने असं उलटं करून घ्यायचं आहे फुल ते आणि तिथे एक गाठ मारून घ्यायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे. अजून एक आपण गाठ मारून घेऊया या मोत्यातनं जाऊन आणि दोरा कट करून घेऊयात. हे पहा मैत्रिणींनो, माझा हार रेडी झालेला आहे. हा हार जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच करून बघा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर हा आवडला असेल हार तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाय बटनवर क्लिक करा. धन्यवाद.